नमस्कार. ही नवी पॉडकास्ट मालिका सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हॉर्टा ब्रँडच्या माध्यमातून आरोग्याप्रती जनजागृती करणे हे आमचे ध्येयच आहे. बऱ्याच लोकांचा हाच प्रश्न असतो की आम्ही घरचं ताजं अन्न खातो, मग अजून गोळ्या किंवा पावडर कशाला? पण वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे. आजच्या धावपळीच्या युगात आपल्या शरीराला खरंच सप्लिमेंट्सची गरज आहे का? आम्ही या विषयावर चर्चा करणार आहोत. चला, आपणही या गप्पांमध्ये सहभागी होऊयात. नमस्कार. आज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं या स्पेशल पॉडकास्टमध्ये. गेल्या वेळा आपण न्यूट्रिशनबद्दल काही प्रश्न अस्मिता मॅडमना विचारले होते आणि अनेक प्रश्न आपल्या मनात होते, सगळ्यांच्याच मनात होते, माझ्याही मनात आहेत आणि ते विचारायचे राहून गेले होते. त्यासाठी आज आपण पुन्हा एकदा बोलूयात होर्टा न्यूट्रिशनच्या अस्मिता अडावतकर यांच्याशी. नमस्कार मॅडम. नमस्कार. तर मला असं विचारायचं आहे की प्रत्येकाची गरज जर वेगळी असते सप्लिमेंट्सबद्दलची, तर कुठली न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स आपल्याला योग्य आहेत हे ठरवायचं कसं? काय पद्धत आहे त्याची? मेन तर ब्लड टेस्ट तुमच्या. अच्छा. ब्लड टेस्ट, तुमचे क्लिनिकल सिम्पटम्स, तुम्हाला काय त्रास होतोय, काय आहेत ते सगळं बघून मग ठरवायचं की तुम्हाला कशाची गरज आहे ते. म्हणजे प्रत्येकाच्या ब्लड रिपोर्टनुसार प्रत्येकाची जी वेगळी गरज असेल त्याप्रमाणे त्यानुसार तुम्ही सप्लिमेंट्स प्रत्येकाला सजेस्ट करणार आहात. अच्छा. पण म्हणजे त्यासाठी डॉक्टर्सपेक्षा न्यूट्रिशनिस्टचीच गरज आहे. डॉक्टर तुम्हाला टेस्ट करायला लावतील. ते टेस्ट करून त्या फूड इज मेडिसिन, म्हणजे काही ज्याला मेडिसिन लागतात त्याला मेडिसिनच लागतात. बरोबर आहे. हां, पण जे गोष्टी ज्या अन्न पदार्थातून आपण ती जे भरून काढू शकणार आहे, नॉर्मलाइज करू शकणार आहे, त्यासाठी न्यूट्रिशनिस्टकडे जायचं. न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स हे कोणत्या फॉर्ममध्ये असतात? म्हणजे गोळ्या असतात का काय, कुठल्या फॉर्ममध्ये असतात? बरेच फॉर्म आहेत मार्केटमध्ये, खूप आहेत. पावडर फॉर्म आहेत, त्याच्यानंतर काही मी म्हणते तसं गमीज फॉर्म्स असतात त्याच्यामध्ये. गमी म्हणजे आपण चॉकलेट सारखं खाता येईल आपल्याला. च्युइंग गम वगैरे पूर्वी कसे असायचे तशा, काही ऑइल असतात, काही कॅप्सूल, हे सगळं असतात. पण आता हे होर्टाच हे प्रॉडक्ट जे आहेत ही फ्रूट स्मूदी आहे. हे पावडर फॉर्ममध्ये. अच्छा. हां, तर याचा बेनिफिट असा आहे की मी सांगितलं तसं की सप्लिमेंट लागतात. टोमॅटो, काकडी, सगळ्या गोष्टी रोज खायला पाहिजे हे आहे, पण प्रॅक्टिकली बिझी शेड्यूलमध्ये खाणं होत नाही, तेवढं काही केलं जात नाही. तेवढं ज्या डोसमध्ये, मी म्हणतोय की ज्या डोसमध्ये आपल्याला जायला पाहिजे, ज्या प्रमाणात जायला पाहिजे तसं घे होत नाही. म्हणून मग हे स्मूदी प्रीमिक्स बनवलेलं आहे. अच्छा. हां, तर स्मूदी ह्याच्यामध्ये काय काय, ह्या जर फ्रूट स्मूदी जर घेतलं तर ह्याच्यामध्ये कॅरेट आहे, कॅरेट पावडर आहे, टोमॅटो पावडर आहे, त्याच्यात डाळिंबाची पावडर आहे, ऍपल, हे सगळं आहे. प्लस आम्ही सांगतो की फ्लेक्सीड तुम्हाला खायला पाहिजे, ओमेगा 3 जायला पाहिजे म्हणून ते आहे. मॅग्नेशियमसाठी पंपकिन सीड एक्स्ट्रॅक्ट आहे. ओट फायबर आहे त्याच्यामध्ये, आणि प्लस त्याच्यामध्ये ब्राऊन राईस प्रोटीन आहे. अरे वा. आणि हे सगळं स्मूदीमध्येच करायचं रिझन असं आहे स्मूदीमध्ये की तुम्ही एखादं कुठलं तरी फ्रेश फ्रूट त्याच्यामध्ये ब्लेंड करून तुम्ही घ्या. कारण मी ह्याच्यामध्ये कुठलाही फ्लेवर, कलर, शुगर हे ऍड केलेलं नाहीये. हे खूप महत्वाचं आहे की त्याच्यामध्ये कुठलाही फ्लेवर, शुगर, कलर नाही, पूर्णपणे हे नैसर्गिक आहे. पूर्णपणे नैसर्गिक, याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नाही. आणि मला त्याच कन्सेप्टवर काम करायचंय. हो, हे किती छान गोष्ट आहे ह्याच्यामध्ये, आणि फार महत्वाचं आहे हे. आणि तुम्ही पण तुमचा किचन मधला 5 मिनिटं का होईना तुम्ही वेळ द्यावा अशी माझी अपेक्षा आहे. म्हणून की स्मूदी घेतली तुम्ही, आज डाळिंबाचा ज्यूस फ्रेश त्याच्यामध्ये ऍड करा, उद्या टोमॅटो ऍड करा, उद्या ते हे ऍड करू शकता तुम्ही, ऍपल ऍड करू, केळं घालू शकता, चिकू, ऍपल घालू, म्हणजे ते फळं पण जातील, तुम्हाला सगळे बेनिफिट होतील. घाईच्या वेळेला तुम्ही पटकन स्मूदी घेऊन तुम्ही जाऊ शकता. वा, किती छान. बरं, चवीला पण छान लागेल आणि सगळे न्यूट्रिशन्स पण आपल्याला मिळतील. आणि त्याच्यानंतर ते ग्रीन स्मूदी जी आहे, ती ग्रीन स्मूदी असं आहे की त्याच्यामध्ये सगळ्या ग्रीन व्हेजिटेबल आहेत.
त्याच्यामध्ये. ह्याचं पण त्याचं हे ताकाबरोबर जाऊ शकतं बरोबर. त्यामुळे ज्या काय हिरव्या भाज्यामुळे ज्या काय डेफिशियन्सीज आहेत त्या तुमच्या हे घेतल्यानंतर 1 चमचा तुम्ही रोज घ्याल तर तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त 1 चमचा घेऊन, हो 1 चमचा घेऊन तुम्ही फक्त ब्लेंड 1 चमचा घ्यायला काहीच काही अडचण नाही त्याच्यामध्ये. आणि टेस्टी ड्रिंक आहेत त्याच्या ह्याच्यातले, ते कलर छान आहे, टेस्टी ड्रिंक आहे. हे बघा ही आमची फ्रुट स्मूदी आहे. हो मग चव पण छान आहे याची. छान आहे याची, अशी घेतोय. आणि हे जे आहे फायबर मिक्स जे आहे, आता फायबर सारखं एवढं सगळं घेणार कसं काय, ते पोळीमध्ये, कारण आता डायबेटिकचा प्रॉब्लेम खूपच कॉमन आहे. तर ती पोळी जी आहे ती प्रोटीन रिच आट्याने बनवायची. तर तुम्ही हे फायबर आणि प्रोटीन मिक्स त्यात जर टाकलं, तुमच्या पोळीबरोबर 1 चमचा टाकलं, तर त्या पोळीचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी होईल. पोळीमध्ये प्रोटीनही मिळेल, फायबरही मिळेल, कार्बोहायड्रेट कमी होईल, कार्बोहायड्रेट कमी होईल. कारण तुमच्या गव्हाच्या कणकेमध्ये तुम्ही ते घालायचं आणि पोळी करायची. अच्छा, असं ते आहे. त्यामुळे मग शुगर कमी होईल त्याच्याने, तेवढे कार्बोहायड्रेट पर्सेंटेज कमी होतं. हे डायबेटिकच्या लोकांसाठी आम्ही डेव्हलप केलेले. सप्लिमेंट्स घ्यावी हे तर ठीक आहे ग, पण ते काही घ्यायला सगळ्यांना आवडत नाही. त्याची चव, त्याचा वास, आणि ते घेतल्यावर अगं बाई माझ्या घरात एवढे डबे पडलेले आहेत ना, कोणी ते घेत नाही, नुसते पडलेत, आणायचीच घाई. 1-2दा घेतले आणि नको करून सगळ्यांनी ते बाजूला टाकलेले आहेत. त्यासाठी काय पण करायचं? आता बऱ्याच वेळा काय होतं ना की ते क्वांटिटी किती ती क्वांटिटी म्हणजे प्रोटीनचा समजा तुम्हाला 30 ग्रॅमचा घ्यावा लागतो, कारण त्या प्रोटीनमध्ये प्रोटीन पर्सेंटेज किती आहे त्याच्यावर डोस ठरतो. आता हे कोलॅजन आहे, कोलॅजन ही औषध म्हणून घेण्यासारखी गोष्ट आहे. समजा ही अँटी एजिंगसाठी आपण करतो. कोलॅजन म्हणजे हे काय, हे जे आहे ते त्याच्यामध्ये पूर्वी आयुर्वेदामध्ये हाडसंधी असं असायचं बघा. हे प्रॉडक्ट जे आहे ना, हे मॉडर्न न्यूट्रिशन आणि आयुर्वेद असं ब्लेंड केलेलं असं एक प्रॉडक्ट आहे. त्याच्यामध्ये कोलॅजन आहे, मरीन कोलॅजन आहे. त्याचा काय उपयोग होतो? जॉईंट साठी आहे. जॉईंट म्हणजे आता अँटी एजिंगला आपल्याला नी रिप्लेसमेंटला जायचं नाहीये, तर अँटी एजिंग साधारण कोलॅजन ही डेफिशियन्सी 30-40 नंतर कमी व्हायला लागतं. आपल्या शरीरातलं कोलॅजन कमी व्हायला लागतं. म्हणून मग ही सप्लिमेंट घेतली तुमचं, तर एजिंग तुमचं कमी होईल. अच्छा, आता बघतो ना आपण हिरो हिरोईन वगैरे सगळं बघतो, ती लोक छान दिसतात सगळ्या ह्याच्यामध्ये. आपल्याकडे आपण नाही, तो अवेअर नाही, त्यांच्याकडे ते सगळं ते घेतात. तर या कोलॅजनचं जर बघितलं की ह्याचं पण मरीन कोलॅजन आहे, फिश कोलॅजन आहे ते. अच्छा, मग टेस्ट काही आवडणार नाही त्याची काही. पण मी काय केलं माहिती का की त्याच्यात जास्त कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये कोलॅजन आहे त्याच्यामध्ये, आणि टेस्ट डेव्हलप केलेली, आणि त्यामुळे कमी घेतलं तरी तुम्हाला त्याची इफेक्ट मिळणार आहे त्याची. पण म्हणजे मरीन कोलॅजन म्हणजे फिश कोलॅजन, नॉनव्हेज आहे, नॉनव्हेज आहे, पण तरी ती टेस्ट त्याची व्यवस्थित डेव्हलप झालेली आहे. आणि क्वांटिटी त्याच्यामध्ये म्हणजे कोलॅजनचं पर्सेंटेज जास्त असल्यामुळे थोडीशी क्वांटिटी घेतली तरी त्याचे रिझल्ट मिळतात, जे तुम्हाला बाकी ठिकाणी मिळत नाही, कारण ते खूप कॉस्टली आहे ते. अगं हल्ली सोशल मीडियावर चक्क केव्हाही तू उघड सोशल मीडिया की जिथे तिथे अगदी कोलॅजेन कोलॅजेन कोलॅजेनचा नुसता बोलबाला आहे, आणि तरुण पिढी तर त्याच्या एवढी मागे लागली आहे. अगं मी ऐकलं की ड्रिप वगैरे घेतात त्याचे. हो आहे ना, हे सगळे प्रकार आहेत सगळे याच्यामध्ये. हो ना, काय हे पण मग सगळ्यांना चिरतरुण राहायला सगळ्यांना आवडतच ना. त्यांना फायबर घ्या म्हटलं तर पटकन घेणार नाही कोणी, पण आमचं स्किन कोलॅजेन आणि हे जे आहे खूप पिकलं जातं आमचं. हो ना, हो ते खूप घेतात सगळे लोक. अच्छा, ते कसं घेतात? दुधातून घेतो किंवा स्मूदीमध्ये घेतो. त्याच्यावर 2 प्रकार आहेत आपल्याकडे. 2 म्हणजे तसं म्हटलं तर 4 प्रकार आहेत. 2 आहेत ते एक स्किन साठी आहे, कोलॅजिन फॉर स्किन, हेअर, नेल, आणि दुसरं आहे ते स्किन कोलॅजिन फॉर जॉईंट्स. आणि याच्यामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही प्रकार ठेवलेले. त्या स्किन साठी जो आहे ना, तर त्याच्यामध्ये एक तर माझ्या प्रॉडक्टमध्ये मी कोलॅजनचं पर्सेंटेज बरंच जास्त ठेवलेलं आहे. जे बाहेर तुम्हाला कधी 1 ग्रॅम 2 ग्रॅम असं मिळेल, माझ्या याच्यामध्ये त्या एका डोसमध्ये खूप 7-8 ग्रॅम तुमचं मिळतं. अरे वा, त्याचं तुम्हाला त्यामुळे इफेक्ट त्याचे पटकन येतात. त्याच्यामध्ये आयुर्वेदिक आनंदमूळ आणि मंजिष्ठा टाकलेले आहे त्याच्यामध्ये. अच्छा, आयुर्वेदिक पण त्याचे बेनिफिट मिळतात. प्लस हे लायकोपिन, बीटा कॅरोटीन, हे सगळं झिंक, व्हिटॅमिन सी, ज्या काय स्किनसाठी स्ट्रक्चरसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत, स्किन हेअर नेलसाठी, ते सगळं त्याच्यामध्ये ऍड केलं आहे. कोलॅजिन नथिंग बट स्ट्रक्चरल प्रोटीन. अच्छा, प्रोटीनच म्हणजे प्रोटीन घेतो आपण. म्हणजे आता मसल मास वाढवायचे का हाडं बळकट करायची, कोलॅजिन हे करायचंय, असे ते 2 प्रकार आहेत. म्हणजे कोलॅजिन घेतल्यानंतर आपले सांधे छान राहणार आहेत, हो, आणि स्किन, नख सगळं हे पण चांगले होणार, हे पण चांगले, हे पण खूप छान राहणार. अरे वा. आणि इतरही काही आपले हे काय आहे? हे ओव्हॅरियन सपोर्ट. आता पीसीओडीचा प्रॉब्लेम खूपच आहे.
तर त्या PCODच्या मुलींसाठी हे डेव्हलप केलेलं प्रॉडक्ट आहे. ते सकाळी तुम्ही, ते पण असं स्मूदी फॉर्ममध्येच आहे, सकाळी घेतल्यानंतर तुम्हाला आयुर्वेदिक तुमचं बेनिफिट त्याचे मिळतात PCODसाठी. अजून आपले काय काय प्रोडक्ट्स आहेत मग? आता हे मशरूम सूप आहे. एक साधारण मी ना अशी रेंज डेव्हलप केलेली आहे की सगळं नॅचरल फॉर्म, कारण मला फूड इज मेडिसिनवर काम करायचं आहे. हो, अर्थात. म्हणजे तुमचं खाण्यातूनच तुमचं झालं पाहिजे. मशरूम जो आहे हे शिटाके मशरूमचं सूप आहे. अच्छा. ह्याच्यामध्ये नॅचरल व्हिटॅमिन डी, तुम्हाला कुठलीही व्हिटॅमिन डी सप्लिमेंट ही नॅचरल याच्यात मिळणार नाही. आपण कॅप्सूलच घ्यावे लागतात, पण नाहीच आहे. पण मशरूममध्ये आपल्याला नॅचरल व्हिटॅमिन डी आपल्याला नॅचरल असेल तर त्याचं ॲब्सॉर्प्शन चांगलं होतं. बायो अवेलेबल फॉर्म त्याचा चांगला असतो, त्यामुळे त्याच्यासाठी ती हे प्रॉडक्ट बनवलेले आहे. त्यामुळे ग्रीन स्मूदी जर घेतली तर तुमचं ग्रीन व्हेजिटेबलचा आयर्न फोलिक ॲसिड जो ज्याची डेफिशियन्सी राहतात ते तुमचं नॉर्मलाइज होईल. पोळीमध्ये फायबर आणि प्रोटीन टाकलं की फायबर नॉर्मलाइज होईल. फ्रूट स्मूदीमध्ये अँटीऑक्सिडंट आहेत त्याच्यामध्ये, कारण त्यामध्ये ब्लूबेरी क्रॅनबेरी आहे त्याच्यामध्ये, जे अँटीऑक्सिडंट घ्यायला पाहिजे म्हणून ते मिळतं त्याच्यामध्ये. असं सगळं करून एक साधारण दिवसाला जे 40 न्यूट्रिएंट आपल्याला जायला पाहिजे, जो काय आमचं गणित आहे की पर डे हे 40 न्यूट्रिएंट रोज जायला पाहिजे. तर हे सगळं तुम्ही घेतलं की ते सगळे न्यूट्रिएंट तुम्हाला मिळतील, असं ते सगळं विचार करून केलेले प्रॉडक्ट आहे. छान. अगं हे सगळे प्रॉडक्ट्स आहेत, तू सांगतेस हे सगळं खरं आहे, पण चवीबद्दल काय? ते खायला चांगलं वाटलं पाहिजे ना. हो, चांगलं वाटलं पाहिजे, कलरफुल असायला पाहिजे. कारण माझा नवरा नेहमी म्हणतो मला की खाणार कोण आहे ते सांगा आधी. खाणार कोण आहे, माणूस खाणार आहे का घोडा खाणार आहे असं म्हणतो. त्यामुळे ॲज फार ॲज पॉसिबल म्हणजे टेस्ट चांगली डेव्हलप करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये टेस्ट, कलर आहे आणि चांगलं टेस्ट आहे. तू घेऊन तर बघ एकदा, घेऊन तर बघतो त्याच्यामध्ये घेते आणि सांग मला नक्की. त्याच्यामध्ये बाजारात अनेक कंपन्यांचे सप्लिमेंट्स उपलब्ध आहेत. हो, बरोबर. पण त्यातून स्वतःसाठी योग्य आणि खिशाला पण परवडलं पाहिजे, बरोबर, असे सप्लिमेंट्स कसे निवडावेत? सगळ्यात पहिले तर मी सांगेन की आधी सप्लिमेंट बघताना त्यांचे लेबल क्लेम आहे हे आधी बघायला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे कोणी आलं तर मी त्यांना पहिल्यांदा फ्री गायडन्स देते की तुम्ही सप्लिमेंट माझे घ्या असं माझं म्हणणं नाहीये, पण तुम्ही आधी त्याच्यावर लायसन्स आहे का, त्याच्यात काय फॅसिलिटी आहे, त्याच्यामध्ये कुठलं केमिकल टाकलेलं आहे, कुठलं काय टाकलेलं आहे, हे तुम्ही डोळसपणे बघायला पाहिजे, ते बघायला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर मग हे जे प्रॉडक्ट आहेत ही खिशाला परवडते की नाही तो हा नंतरचा याच्यामध्ये. आणि तुम्हाला त्या सप्लिमेंटची नक्की गरज आहे का हे आधी बघायला पाहिजे. ओके, ते आधी तुम्ही पॅथॉलॉजिकल टेस्ट, तुमचे सिम्पटम, त्याच्यामध्ये जे तुम्हाला नक्की लागणार आहे ते घ्या, मग ते खिशाला परवडेल नाही. तुम्ही सगळं घ्यायचं म्हटलं तर ते आणि त्याचा उपयोग पण नाही. बरोबर आहे. तुम्ही घरातलं खाणं सांभाळून सप्लिमेंट घ्यायचे. ओके, म्हणजे त्याला घरच्या खाण्याला पर्याय म्हणून आपल्याला सप्लिमेंट वापरायचं नाहीये, पर्याय म्हणून वापरायचं नाहीये आपल्याला. फक्त जे तुम्हाला कमी पडते तेच सप्लिमेंट घ्यायचे फक्त आपल्याला. ओके, त्यावेळेला ते मग ते अफोर्डिंग होऊ शकतो. आपल्या या होर्टा प्रॉडक्टची काय विशेषता आहे ते तर सांगा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर प्रिझर्वेटिव्ह, केमिकल, फ्लेवर, कुठल्याही ॲडेड कुठल्याही गोष्टी नाही असं आहे. अरे वा. हे पक्क सगळे FSSAI सर्टिफाईड आहे. जे काय माझ्याकडे येतात, जे काय प्रॉडक्ट आहेत त्याचे सुद्धा सर्टिफिकेट ऑफ अनालिसिस सगळं चेक करून घेतलेलं आहे सगळ्या ह्याच्यामध्ये. ते सगळं केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सायंटिफिकली बॅक्ड, म्हणजे त्याला रॅशनल आहे. हे प्रोडक्ट का केलं याला काही रॅशनल आहे. अच्छा, जे फ्रूट स्मूदी घेतले तर त्याच्यात रँडम काय ॲडिशन नाही आहे. तुम्हाला त्या दिवशी ते जे इन्ग्रेडियंट तुम्हाला मिळायला पाहिजे अशा दृष्टीने बनवलेले प्रॉडक्ट आहेत. आता हे सगळी तुझ्याशी गप्पा केल्यानंतर आणि हे प्रॉडक्ट सगळी पाहिली, त्याच्याबद्दल ऐकलं, तर आता मला खरंच असं वाटायला लागलंय की ते बोरिंग सगळे प्रॉडक्ट सोडून आता तुझी प्रॉडक्ट एकदा जरूर ट्राय करावीत बघ. पण हे मिळतील कुठे? ॲमेझॉनवर आहेत, फ्लिपकार्टवर अवेलेबल आहे. त्याच्यानंतर माझी वेबसाईट आहे. अच्छा, त्याच्यावर अवलंबून आहे, त्याच्यावर अवेलेबल आहेत. आणि बऱ्याच डायटिशियन आहे त्या पण रेकमेंड करतात, त्यांच्याकडे असतात. साधारण तुझं कोणी न्यूट्रिशनिस्ट असेल तिच्या थ्रू पण तू ते घेऊ शकते. माझी न्यूट्रिशनिस्ट आता तूच आहेस बघ, मी नक्की ट्राय करणार. चालेल, नक्की आपण त्याच्यावर एक एक सप्लिमेंट ट्राय करू, किंवा तू माझ्याकडे येत जा त्यावेळेला तुला मी ट्रायल देत जाईन आणि करूयात आपण. नक्की. बघितलं, आपल्या आरोग्याची काळजी घेताना या भागातल्या चर्चेचा आपल्याला किती फायदा होणार आहे ते. फूड इज मेडिसिन या कन्सेप्टला हॉर्टा ब्रँड तुमच्यापर्यंत एक अवेअरनेस पोहोचवतो आहे. फिट रहा, खुश रहा.